जांभळवाडी त्याचबरोबर त्यांच्या विरोधात संघ विघ्नहर्ता बी मोरचा पाडा या दोन टीमच्या दरम्यान मैदानामध्ये दोन युद्ध पाहायला मिळणार आहे। चला सलामीची जोडी पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये। तुम्ही आम्ही एन्जॉय करताय एमएस स्पोर्ट आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। आवाज नको कमी करू, आवाज नको कमी करू, उताता मैदानाच्या सलामीची जोडी दाखल होते। काय झालंय माहित आहे का की रात्रीभर रात बारडून आणून निघत मला ना घुबड्यासारखं डोळं झाला। काय सांगायचं मोऱ्या पाडच्या खरे आहे का खोटे आहे? खोटे आहे तुम्हाला पण डाब्यावणी आला तिकडे। चला अजय आणि राजू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। नाही तसा दोन्ही टीम माझ्या घरच्याचा त्यामुळे काही टेन्शन नाही। मोऱ्याचा पाडा घरचीच आहे आणि जांभळवाडी घरचीच आहे त्यामुळे टेन्शन नाही। नो टंटा नो घंटा। कंचा गोलू है तो गोलू पानी लेके आओ। यस रोमांच दरार बघला लिप्त संघर्ष नाट्य दुपारीत आनंदाच्या लाटा पराभवात शेवटी कर्तबगारीचा कर्तबगार झेंडा मिळवणारा आखाडा स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक या स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा आज ब्रदर लाईव्ह इव्हेंट अर्थात ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षक मायबाप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटी आणि क्लॅरिटी शून्यामध्ये विश्व निर्माण केलंय। आज खऱ्या अर्थाने जरूर आपल्या स्वतःच्या बुद्धीवरती आणि कर्तृत्वावरती विश्वास ठेवून ही वाहिनी काम करते आणि गरीब खेळाडूंना एक उच्च पातळीवरती नेण्याचं काम ही वाहिनी करते। खऱ्या अर्थाने आमचे विकी दादा त्याचबरोबर आमचे बाळादादा जनसंघातून आभार मानावं लागतील। कारण मित्रांनो आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळतात त्यावेळेस कुठल्याही प्रकारची ना जेवणाची ना पाण्याची कुठल्याही प्रकारची आशा न करता सकाळी सगळ्यात अगोदर येणं आणि शेवटी संध्याकाळी सगळ्यात जाणं हे काम कोण करत असेल तर लाईव्ह वाला विकी दादा बरोबर ना। कारण आज तुम्हाला जगासमोर आणण्याचं काम कोण करतंय तर लाईव्हची वाहिनी आणि ही लाईव्हची वाहिनी अर्थात ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी या स्पर्धेमध्ये जोडलेली आहे। त्यांचा आभार आहे। मित्रांनो आदर करा पंचांचा, आदर करा खेळाडूंचा, आदर करा समालोचकांचा, परंतु सगळ्यात आदर करा जी तुम्हाला जगासमोर आणते त्या वाहिनीचा म्हणजे लाईव्हच्या वाहिनीचा। आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आपण जोडलेले आहात। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। याच दरम्यान सन्मानित संजय दादा भोईर यांचं शुभागमन होते। दादा या तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। स्वागत होतात साहेबांचं स्वागत झालं षटकारानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेसाठी ठोकलाय हा षटकार। आमचे दिनेश दादा पहा आज खेळाडूची काळजी घेत आहेत, पाण्याची व्यवस्था करतायत। मोऱ्या पाठच्या वाल्या स्टेज मॉडेल ना बुझना काय सांगायचं आहे, कमाल केली तुम्ही। एक सिंगल आलेली आहे संघाची धावसंख्या धावफलकावरी 8 धावा धावफलकावरती आहेत। विनायक आलेला आहे आणि विनायकने पहिला सिंगल कंप्लीट केली। अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू सीमारेषेच्या बाहेर विनायक वरती आक्रमण चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय धावा 6 हा षटकार। ओके 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 जशी आज्ञा बालके चौकार आलाय ज्यानं अनेक मोडला आणि अनेक मोडला तो म्हणजे वाडा तो आमचा मोऱ्याचा पाडा। आज MS11 चिगावदेव क्रिकेट संघ पठार चापेवाडी मला वाटतं कोरावळे इथे चालू असलेली स्पर्धा तिथे खेळतायत। आज आयोजकांच्या भूमिकेत आहेत परंतु संघ मैदानाच्या
आतमध्ये नाहीये, अनेक दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळतायत, परंतु भूषण दादा भोईर, गिरीश दादा बांगारा ज्यांचा आत्मविश्वास या टीमने जिंकलाय आणि जबाबदारी घेत असताना निश्चित मला वाटतं तिथे चांगली मॅच खेळतायत, त्यांचे आभार आहे. काय सांगायचंय ईशा, असा कसा साडू तुला सांग ना, साडू नको झालाय तो साडूची तर रा तिथे जर वाईट बॉल साडूचा काय झालाय माहित आहे का? हा कुठे काय झालाय, कुठे फुसका फुसका ढुसका डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 13 मेरा साथ रहेगा, मुरेपाड़ा टीम चैटिंग वाला बर्बाद रहेगा. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 अंतरासाठी आपल्याला पाहायला मिळेल जयगावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून विशाल आज याच संघाचा एक प्रतिनिधी म्हणून करायला आमचे धीरज ज्यांना आपण पाहतो, परंतु ते आज आयोजकांच्या भूमिकेत स्कोररच्या भूमिकेत आहेत. त्यांचा आभार आहे. त्यांना माहिती आहे पाहुणे संघांना मान सन्मान द्यायचा आहे आणि निश्चित आज ही संकल्पना या आयोजकांच्या माध्यमातून राबलेली आहे. आयोजकांचा आभार आहे. मैदानाच्या आतमध्ये कडक 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 बेधडक चेंडू मात्र जरूर हवेत आणि क्षेत्ररक्षक तिथे बॉल खाली पोहोचलाय आणि तिथे मात्र अगदी आपण पाहतोय सुरेख कामगिरी होत असताना पाहायला मिळालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये सामनाही सुरू आहे, परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आज कोरावळी इथे चालू असलेली क्रीडा स्पर्धा, तिथे चालू असलेला सामना MS11 जयगावदेव क्रिकेट संघ पठार चाफेवाडी आणि त्यांच्या विरोधात संघ जयगावदेव वडवडी या दोन टीमच्या दरम्यान सामना सुरू आहे. बिनबाद 33 वरती जी खेळतायत, एक ओव्हर झालेली आहे, 4 चेंडू खेळतायत, म्हणजे एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज MS स्पोर्ट या नावाने संघ मैदानात खेळतोय. जाऊया पहिल्याच बॉलवरती विशालने सुरेख कामगिरी केलेली आहे, विकेट आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानात श्याम मोऱ्या पाठच्या खरी आहे ना, श्याम आहे ना, हा खरी आहे, खोटा नाही ना, खरी श्याम खरी आडनाव नाही हो. श्याम यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाले. पाहतायत आपल्या जवळच एक मुरबाड तालुक्यामधील सगळ्यात मोठी जत्रा म्हणून म्हशाची जत्रा सुरू आहे. यावेळेस कडक 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 चेंडू आलेला आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पहिला बॉल ताबडती विकेट आली, दुसरा बॉल डॉट आलेला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विशालच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. श्याम ज्याला गोलंदाजीसाठी आपण पाहतोय, सिंगल काढी डबल इंजिन हातपाय काड्या कुड्या रेषेवरती भेटलेला पहा, जाड्या पुड्या नाड्या पुड्या तिथे सिंगल काढी श्याम आहे. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी कोलवा डब्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क झाला नाही. या जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आज या सामन्यासाठी आमचे जामूभाई आणि त्याचबरोबर दामू नाही श्यामूभाई आता विशाल सर जे जोडलेले आहेत पंचांच्या भूमिकेत. कडक 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 खोदून काढला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल वेगाने बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न धावाची संधी आणि दुसऱ्या धावेसाठी निघालाय. तिथे फलंदाज धाव बाद होत असताना पाहायला मिळतोय. विकेट आली आहे. फलंदाज यावेळेस मात्र माघारी परतलाय. ओ यू टी गॉड, फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. योगडी साधन योग 5G 4G वाला गडी आहे. मोबाईल दुरुस्त करा, रिपेअरिंग करा, रिचार्ज करा, सगळा करा, सपाट करा. आज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे आणि गोलंदाजीसाठी देखील विशाल टेलिव्हिजन स्क्रीन वरती अतिशय चांगली क्वालिटी
ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट या वाणीच्या माध्यमातून आपण पाहताय. जाऊया मॅच कडे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथे मात्र चेंडूला पडताळणी करण्यात आली नाही. फलंदाज विशालला डॉट बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये बाकी आहे. बॅटची कडा आणि इथे मात्र फलंदाज होतो बाद आलेले आहे. अजून एक विकेट. जगासमोर तुम्हाला कोण आणत असेल तर तो लाईव्ह वाला आणि अगदी एक गरीबाच्या दुनियेतील खऱ्या मोठी वाहिनी म्हणजे ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट. त्यांचा आभार आहे. जाऊया मॅच कडे. शेवटचे 12 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. 14 धावा दाफलकावरती पहिल्या 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 हाताळसाठी आपल्याला पाहायला मिळेल. करण आलेला आहे. षटक क्रमांक मध्ये 3 हाताळसाठी करण. जगन तर जगन नाही तर सांगेल लोकांना मारण. जगन अर्थात जगन. इथे कडक कडक फटका. क्षेत्रश्री विनायक होता त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेऊन निघालाय. 4 धावा आलाय. असो का ला 18 धावा दाफलकावरती आहे. स्टीप आउट झालाय. समोर खेळण्याचा प्रयत्न इष्टा कबरमध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेला आहे. एक सिंगल बेगानं बनलेली आहे आणि तिथे मात्र मला वाटतं एक धाव कंप्लीट होईल एका धावेनं. संघाची धावसंख्या दाफलकावरती 19 धावा दाफलकावरती. विघ्न हरता मोऱ्याचा पाडा या टीमच्या दाफलकावरती आहे. मोऱ्याचा पाडा वाले मला फोन करीत तुमची माफी मागतो. तुमची मॅच येता आला नाही. काय सांगायचं आहे. अशी तर झाली. योगेश वाघची जर दुसरी किडनी जर असती ना 100% दिली असती तुम्हाला. हो एक कोणा समोर. हा रंजय मग तो काल तिकडे अंगणवाडीत टिकलाय. तुम्ही काय बोलायचं आहे काय. तो अंगणवाडीचा त्याला दड गिरवाय सांगता. ओके जशी आज्ञा बालके. जाऊया. अशी मजाक होते फक्त बाकी काही नाही. 20 धावा आहेत दाफलकावरती. कुठलाही खेळाडू माहित आहे आज मुरबाड तालुक्यामधील सगळे खेळाडू काय एन्जॉय करतायत. आज तुमची पसंती आहे म्हणून जगासमोर योगेश वाघ आहे. यावेळेस फटका क्लास आहे. हे बुशादा लिंबू आणि लिंबू यांना येडाली पडली. मोकार आरडता मोऱ्या पाडचड. उतारा करायला लागेल नाही तर नाही. स्टेज मोडतील निकाल करतील. जाऊया. षटकाराला 26 धावा. आमचा बुशादा कोण गजेला. बुशादा तयार आहे ना. तू लिंबू आणून ते मोकार ना शिव बांधला स्टेज आहे. यावेळेस समोर हुक केलाय आणि यावेळेस मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जात असताना 4 धावा मिळाल्या आहेत. चौका
हा मग याच्यासाठी तू आम्हाला सांगला डीजे बंद कर काय काय सांगायचं आहे योगेश वागरात मग गुबडासारखा डोळं कुजून काल आलाय विकेट वा वा नाही ना असं जर कर हे गाणं नका लाव कॉमेंट्री बंद करा यांनी त्याला जाऊन ते खेळतोय ना त्याच्या अंगाला जाऊन बसा काय बोलायचं आहे कमाल केली आहे मोऱ्या पाडचव या साखर या साधका तुम्हाला सांगतो हा म्हणजे मोठे पण नाही सांगत मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेट असेल म्हणजे वा आणि असं जर खेळ आरडला ना सपासप पॅनल्ट्या रपा रप काम फिट काय सांगायचं आहे आमचा डीजे वाला मूड मध्ये येतो आणि सूड मध्ये घालायचा विकेट आली फुलंदाज बाद K. शेवटचं षटक जे सुरू आहे 30 धावा धावफलकावरती आहे शेवटचं षटक अशोक आलाय करण यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे नॉनस्ट्राइक केंद्रीय नागेश जो आपल्याला पाहायला मिळतो डाबलला सुरुवात होती या शेवटच्या षटकाला यावेळेस हो जबरदस्त प्रयत्न आता पाहिलं जाईल नाग्या फूस जागा मिळेल घुसला ना जितला रन तुमचा नाग्या काय साधा आहे नागेश सर सध्या आता तुम्ही खेळाडू त्यामुळे आपण एकच आहे माहिती आहे का ओके मध्ये काम चालू हो 2 धावा आलेले आहेत 32 धावफलकावरती आहे 32 धावा शेवटचे षटक 32 धावा जोडलेले आहेत शेवटच्या षटकामध्ये अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे असं सांगायला लागले तिथे जाऊया हड्डाट बाल यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावे सडी निघालाय आलाय पोहोचलाय चौका कमीत कमी पुरात गाणं यावेळेस हो समोर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे एक सिंगल घेतलेली आहे एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 37 धावा ज्या धावफलकावरती आहे शेवटचे 2 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहेत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये पहिलं जाईल पुन्हा एकदा अशोक तयार आहे कडक शतरक्षक बॉल खाली आणि तिथे मात्र सुरेख झेल नागेश बाद होताना पाहायला मिळतोय आली विकेट विशाल शेवटचे एका चेंडूचा खेळ बाकी आहे 37 धावा आहे व्हाईट बॉल ओहो 38 धावा एक्स्ट्राची धाव आलेली आहे चांगली धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल एका धावेने 38 धावा धावफलकावरती मोर्याचा पाडा क्रिकेट संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात विघ्नहर्ता मोर्याचा पाडा ज्यांच्या माध्यमातून पहा सगळ्यात पहिलं सीझनचं आयोजन आपण पाहिलं आज तो संघ खेळतोय काय करील तो
चलो 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 छोड़ो 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 जल्दी छोड़ो जल्दी छोड़ो जल्दी छोड़ो ये तो शुरुआत है ये तो मुकाबला एकोणचाळीस बनले 39 जावा बनवायच्या आहेत 38 झालेले आहेत 39 जावेचं लक्ष जे गावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी क्रिकेट संघाला बनवायचे आहेत 4 ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एमएल स्पोर्ट आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृतीचे शतक तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो MS11 जे गावदेव क्रिकेट संघ फटार चाफेवाडी 2 बॉल मध्ये 9 धावेची गरज होती तिथे मला वाटतं वाईट चेंडू वाईट प्लस 4 अशा 5 धावा आल्यात आता 2 मध्ये 3 ची गरज आहे गिरीश दादा भूषण दादा आपण आपला संघ मैदानात सुरू आहे कोरावळे येथे आता 2 बॉल 3 ची गरज आहे बड़ो भाई बाटो टिकट बाटो लाइन लाइन से बाटो बारी बारी से बाटो सभी का बाटो किसी का बाटो टिकट मास्टर टिकट बाटो शुरुआती लाइव है सभी को देखने वाला खेल है सभी को देखने वाला प्रोग्राम है चलो भाई चलो 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 जल्दी चलो आखिरी शो आखिरी राउंड अभी शुरू हो रहा है अभी शुरू पनराल ढूंढ के निकाल इस वक्त कौन सा बंदा चैटिंग कर रहा है कौन सा बंदा एकदम से चैटिंग कर रहा है कौन सा बंदा अपने वाइफ से बोल रहा है ढूंढ के निकाल ऑफर आहे 30 रुपयामध्ये 30 रुपयामध्ये 6 गाडी त्यामुळे लगेच दादा ओ काका ए मामा ए तात्या ए काकू ए मावशी आला जांभूळवाडी गावामध्ये हा सोहळा आलाय लगेच माईची उपचार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन करायचं संजय दादा भोईर यांचा मान सन्मान इथे व्यासपीठावरती केला जात आहे दादा तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचा आणि इथे मात्र जरूर अगदी आपण पाहू शकाल 2 विकेट सॉरी 2 चेंडू डॉट तिसऱ्या बॉलवरती विकेट आली एकंदरीत मैदानाच्या मध्ये विजयासाठी बनवायचे आहे तुम्हाला 39 धाबा या 39 धाबांचा पाठलाग मैदानात सुरू आहे पहिला चेंडू डॉट आला दुसराही बॉल डॉट आला आणि सचिन माघारी परत लाईन आणि यावेळेस बाळू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय 22 चेंडू आणि 22 चेंडू मध्ये आता 39 धाबा हे समीकरण पाहायला मिळणार आहे 22 चेंडू आणि 39 धाबा स्पर्धेमध्ये हे समीकरण या मैदानामध्ये फारसे नाही आहे आमच्या बाळा बसमा सांगितले खऱ्या अर्थाने तेही उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा होता परंतु जागा अवेलेबल झाली नाहीये त्याच्यामुळे त्यांना खेळता आलं नाहीये परंतु हरकत नाही समोर लॉक करण्याचा प्रयत्न पाण्यामध्ये केलेला आहे
अगदी आमचे विकी दादांना बाळा बसमा ज्यांचा मी आभार मानेन की अगदी आमचे मोठे भाऊ गिरीश दादा आणि भूषण दादा ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत सांगितलं की आपल्याला लाईव्हची वाहिनी जी तुला काही करून करायचं नाही या स्पर्धेमध्ये ऍड करायची आहे. मी एकच फोन करायचं नाही, विकी दादा थोडेसे धावपळीमध्ये होते, परंतु आमच्या बाळा दादा बसमा ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला आणि दादांनी लगेच सांगितलं की निश्चित तू फक्त मला तारीख सांग आणि त्या तारखेला आपण करायचं. निश्चित आज मी नसतानाही आज आपण करायचं या स्पर्धेला सुरुवात केली, त्याबद्दल तुमचं मी आभार मानेन. याला महत्व असं आहे, जर का तुम्ही येत आलं नसतं तर हे दोन आयोजक नाही, योग आयोजक गरीब आहे भूषण दादा भोईल, पण हे आयोजकांना माझं काय सांगायचं फार सापडा सुप केला असता. तुम्ही आलं त्यामुळे तुमचं पायापासून मनापासून आभार. कारण आज मित्रांनो आयुष्यामध्ये जर मला सख्खा भाऊ नाही पण नेहमी माझ्या सख्या भावासारखा माझ्या मोठ्या भावासारखा गिरीश दादा बांगारा जो नेहमी माझ्या पाठीशी खंबीरतेने उभा असतोय आणि निश्चित आज त्यांचा आभार आहे आणि निश्चित आज त्यांच्या प्रेमाखातीर हे मैदान तुम्हा आम्हाला सगळ्यांना उपलब्ध झालेलं आहे. अर्थात या मैदानाचे ग्राउंडचे मालक अर्थात इनामपुरीचे सगळ्यात उत्कृष्ट समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय कुणालजी पाटील, गजाननजी पाटील, परशुरामजी पाटील आणि मारुती पाटील, संतोष पाटील आणि खऱ्या तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हृदयामध्ये ज्या खेळाडूने अधिराज्य गाजवलाय, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याला आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी आपण पाहत असतोय, अर्थात रायगड जिल्ह्यातले एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय, अर्थात अंगद पाटील ज्यांचं हे मैदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून आयोजकांना खऱ्या त्यांचे ते मैदान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या मैदानाच्या मालकांचं मी आज MS स्पोर्ट त्याचबरोबर शिगावदेव क्रिकेट संघ चापेवाडी सगळे समस्त ग्रामस्थ, जयगावदेव क्रिकेट संघ जांभळवाडी आणि तसेच स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषकामध्ये सगळ्या आयोजकांच्या वतीनं आपलं सगळ्यांचा आभार आहे. मॅच कडे बोलूया. भावेश आलेला आहे, 2 धावा धावफलकावरती आहेत. 39 चा पाठलाग सुरू आहे. 39 चा पाठलाग सुरू होत असताना भावेश आलेला आहे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे, 37 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 37 धावा जे अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडू 37 धावा, एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जात आहे, नॉन स्ट्राइक वरती थ्रो आलेला आहे आणि ते 2 धावा वेगाने कंप्लीट होतील. कौतुक करावं लागणार आहे. खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की बाळू थोडासा उशिराने धावला, कदाचित बाद आहे की काय, परंतु त्याच्या कॉलिंगला आणि निश्चित त्याच्या प्रयत्नांना यश आलं. 2 धावा येथे कंप्लीट होतील. 4 धावा टेलिव्हिजन स्क्रीनवरती जो आपण रिप्लाय पाहिजे. पहा मित्रांनो, आयुष्यामध्ये काय करायचं असेल काय नाही याच्यासाठी तुम्हाला काही क्षणात निर्णय घेता आला तर यशस्वी झाल्याशिवाय राहू शकत नाही. असेल बाद फलंदाज बाद. या दरम्यान संजय दादा भोईर ज्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवले त्याबद्दल भाऊंचं खऱ्या मी आयोजन कमिटीचा आभार मानेन, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल बॉक्स सौजन्य लाभलेला आहे. आणि भाऊ सध्या खऱ्या निश्चित या स्पर्धेनं रजा घेत आहेत, त्यामुळे निश्चित मी आयोजन कमिटीच्या वतीनं अर्थात MS स्पोर्ट आयोजन कमिटीच्या वतीनं संजय दादा भोईर यांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार मानेन आणि मैदानाच्या आतमध्ये घेऊन देईल पुन्हा एकदा आमच्या डीजेला संधी. दाखल झालेला आहे. 22 तयार आहे. कडक 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 ती धडक आपला तो चेंडू टप्प्यावरती गोलंदाजी इथे आलेला आहे. डॉट बॉल अर्थात 4 धावा ज्या फलकावरती आहे. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती, जबरदस्त गोलंदाजी. विघ्नहर्ता मोरेचा पाडा या टीमच्या माध्यमातून फटका बसलाय. शत्रकच्या बॉल खाली डाऊन द ग्राउंड सुरेख झैल. अजून एक फलंदाज बाद. विकेट क्रमांक 3 फलंदाज यावेळेस मात्र माघारी परतलाय. OUT गाव.
चार धाबा या ओव्हर मधील 4 चेंडूचा खेळ शिल्लक झालेला जो आपण पाहतो 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आमचे भाविन दादा वाघ आमचे बंधू कराड आज सामना पराभूत झाले हरकत नाही. सध्या जे हनुमान वाघाची वाडी अर्थात MS11 जे हनुमान वाघाची वाडी सध्या स्ट्रगल करते परंतु आज आयोजकांच्या पाठीशी नेहमी ते उभे राहिलेले आहेत. भाविन दादा तुमचं आणि तुमच्या टीमचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार आहेत. मॅच कडे वळी अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त 4 धावा फुलकावरती आहे अर्थात अजूनही 35 धावा. यावेळेस सोहो यावेळेस जबरदस्त चेंडू सन्मान डलबरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. टप्पा पडला फलंदाजाला त्याचा अंदाज घेता आला नाहीये. डॉटबॉल आलेला आहे आणि संघाची धावसंख्या 39 बनवत असताना ती म्हणजे 4 धावा. 4 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. जे गावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी क्रिकेट संघाला धावेची गरज आहे. स्टीप आउट झालाय समोर लॉप केलाय शतकच्या बॉल खाली डाऊन द ग्राउंड सुरेख सेन फलंदाज होतो फेर ओयूटी गॉड फलंदाज विनायक माघारी परतलाय आउट. बाद में हमारी बारी बारी सबकी बारी. मैदानात सुरू आहे क्रिकेटचं दोनवं युद्ध. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे विजयासाठी 35 धावा. 12 बॉल 35. बोलायचं आहे मला जगन कळ नाही आता बाळ्याचा काय चालला आहे. कमाल केली त्यानं काय इरादा बरं आहे ना तिथे जाऊया. 11 बॉल 35 ची गरज आहे. 11 चेंडू 35 धावा. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं द्वंद्व युद्ध. कडा 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 फटका चांगला आहे. काय करेल तो तरी त्या डेंगा फटीतून बॉल गेला नाही इलाज झाला ना. कार्यक्रम फिट झाला. आठ कुणाची पडली गाठ कोण कुणाची लावली वाट डीजे वाले आता तू लावती ते 60. दादा काका मामा चाचा सगळ्यांना विनंती आहे आपण आत्ताच आनंद घ्या. आता पाहाल तर पुढे पाहाल. आता बंद केला तर पुढे बंद केला. तुम्हा आम्हा सगळ्यांना 60 रुपये नवभावतीची गरज. समोर समोर आंबेगावाला कसा वाटला आपली पैशाची उडी जलत वाटली नाही. बरं वाटला नाही काय सांगायचं आहे. यांची गावात ऐकायला जातो आहे बशाचा गोंगाट रात भर नस लागत. जाऊया 8 बॉल 29 खरी ना खरी वाट आहे का खोटी खरी आहे ना. मग आता 8 बॉल 29 धाब्याची गरज आहे. 8 बॉल 29 धाबा.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 29 धावांची गरज. यावेळेस हो प्रयत्न चांगले आहेत आणि तिथे मात्र जरूर प्रयत्न केले जात आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा 7 बॉल 28 धावांची गरज आहे. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. खरी बात आहे का खोटी? खरी आहे ना? निश्चित या मॅचमध्ये जो संघ विजय होईल तो त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहे. 7 बॉल 28 धावांची गरज आहे. 7 बॉल 28 या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. अर्थात विघ्नहर्ता मोरचा पाडा या टीमचा गोलंदाज अजय बिना काजलचा अजय ना बरोबर आहे. लगीन नाही झालं ना? शुभमंगल सावधान अजय तिथे जाऊया. षटक संपलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 11. 6 बॉल 28. गावचे पोलीस पाटील समस्त ग्रामस्थ सगळ्यांची अनुमती करायची शेवटच्या षटकाला सुरुवात. 6 बॉल 28 ची गरज. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीदितं काय बोलायचं आहे? नको केली कमाल तुम्ही. आमचा हम भरू नको. डोकेला भंड केलाय जाई कस काम पण. यो कामचा जामू भाई यो कामचा शामू भाई. काय ए या 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 सोनोग्राफी काढायचं. सोनोग्राफी एक सारा मारला अंपराई. एक सारा मारला नाही आम्ही देखतो तसा. कसं आहे आमचा दिनेश भाऊ आला अजून बरोबर. या या चेक केलं जाईल. फलंदाज सेफ आहे की बाद या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. विकेट मध्ये जो खाएगा इमल का दाना ओ सुनेगा गिरीश का गाना. आजपर्यंत आपण ऐकला गिरीश का गाना पण आता ऐकाल तुम्ही गिरीश का गाना. आलेले आहे ना गिरीश बांगारा. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 16 धावा आहेत. जाऊया मॅचकडे. शेवटचे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार आहे आर्यन. यावेळेस समोर केलेला आहे. क्षेत्ररक्षक आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर टिपून बॉल पर्यंत. एका सिंगल काही होणार नाहीये. आंबेगावला जर काही आमदार जर तुमचा वाहना लगीन उलासा बोलायचा फुकाटमध्ये येईल वा. फुकाटमध्ये आपण फक्त काय नाही जेवायचं काम करता फक्त दिने दादा. जाऊया मॅचकडे. एक सिंगल आलेल्या धावसंख्या धावफलकावरती 15 16 17 सासऱ्याला चावला कुत्रांना आंबेगावला नेऊन उतरा. धावसंख्या धावफलकावरती 17. जाऊया मॅचकडे. आणि आलेला आहे टाट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. शेवटचे 2 बॉल 22 धावेची गरज. बिनजोड 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 बिनजोडचे मानकरी आहेत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. त्यांना जोड द्या जोड द्या जोड द्या.
11 गोंड 11 बादल्या तकड मिळणार नाही, फक्त त्यांना मॅच मध्ये जोड द्या. 2 बॉल. ओय 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 जिने दादा होतो काय करीत होतो गडी कमाल केली यावेळेस. हो फलंदाज बाद. बसला काय लागायचं इकडे फटकाय खेळला त्याच्यामुळे तू वाचला उला जा. जाऊया मॅच कडे. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. 1 चुनवणे 21 धावांची गरज. 1 चुनवणे 21 धावा बनवायच्या आहेत. 18 धावा. अभिनंदन टीम. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडाना टफाने हरले टीम जयगावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. या स्पर्धेला आपण शुभेच्छा दिल्यात आणि संघाला शुभेच्छा दिल्यात. तुमचं खूप खूप आभार. अगदी आमचे बाळादादा बसवा विकी दादा ज्यांच्या माध्यमातून फरमाईश आलेली आहे ती लवळा